हायटेक रिले अटॅक तंत्रानं फॉर्च्युनर चोरणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत. गुजरात कनेक्शन 2 आरोपींना अटक करून 45 लाखांची कार फॉर्च्युनर हस्तगत. अलीकडच्या काळात चोरी करताना चोरट्यांकडून अनेक वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. काही वेळा अशा गुन्हेगारांना पकडताना देखील पोलीस प्रशासनाची दमछाक होत असते, परंतु मोठ्या हिमतीनं मुंबई येथील खार पोलीस प्रशासनाकडून या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कुंजन जयराज टांक यांनी मधुबन टोयोटा शोरूम एसबी रोड खार पश्चिम मुंबई 52 येथून त्यांच्या कंपनीच्या मालकीची 45 लाख रुपये किमतीची टोयोटा कंपनीची काळ्या रंगाची फॉर्च्युनर क्रमांक MH03DU 2124 ही टोयोटा शोरूम समोरून चोरी झाली असल्याबाबत तक्रार दिली होती. गुन्हा दाखल होताच गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खार पोलीस ठाण्याकडून वेगवेगळी तपास पथके तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. तपास पथकानं उपलब्ध तांत्रिक कौशल्याच्या आधारे वापर करून आरोपींनी चोरी केलेल्या फॉर्च्युनरची गुन्हे कार्यप्रणालीचा शोध घेऊन त्यांच्या ठावठिकाण्यांची माहिती प्राप्त केली. सदर तपासात आरोपींनी कारच्या चावीचे सिग्नल क्लोन करून अत्यंत हायटेक पद्धतीनं कार चोरल्याचं उघड झाले. आरोपी हे राजकोट, गुजरात येथील असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झाले. त्यानुसार नमूद तपास पथकानं सलग 4 दिवस अथक परिश्रम करून नमूद आरोपींचा राजकोट येथील ठावठिकाण्याचा शोध लावून त्यांच्यावर सापळा रचून त्यांना कौशल्यानं अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव दीप रमणिकबाई अघेरा, वय वर्ष 28, पत्ता 701 सर्वोत्तम हाइट्स 80 फीट रोड, पुनीत नगर, राजकोट, गुजरात. राहुल भरतभाई घेहाड, वय वर्ष 29, पत्ता 401 आत्मन कालवाड रोड, राजकोट, गुजरात. त्यानंतर आरोपीकडे केलेल्या कसून तपासामध्ये त्यांनी सदरचं वाहन साधारणतः 300 किलोमीटरच्या अंतरावर नंबर प्लेट बदलून लपवून ठेवले असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं चोरी झालेलं वाहन हस्तगत करण्यात आले. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गोवा, सुरत, राजकोट इथं 5 पेक्षा अधिक फॉर्च्युनर कार चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त पश्चिम परिमंडळ 2 डॉ. मोहित कुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त वांद्रे विभाग अधिकराव पोळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे, खार पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक गुन्हे वैभव काटकर, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कुंभारे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार कुंदन कदम, अजित जाधव, महेश लहामगे, सावंत, कोळेकर, भांबरे, अहिवळे, खेडकर, स्वप्नील काकडे यांनी कामगिरी पार पाडली.